काय करू मी आता? स्वयंपाकात काय बनवू काहीच कळत नाहीये आणि घरात तर काहीच नाहीये. भारू, हा भारू तुला तुला आपल्या घरात स्वयंपाक करायची सवय आहे. तू तू इथे हे सगळं कसं मॅनेज करतेस? प्रिया मॅडम, या समजायची मला सवय आहे. आदित्य सरांना नाही. माझ्यामुळे येळ आली त्यांच्यावर. नाही नाही भारू, तू असं नको बोलूस. हे बघ, ही तुमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद आहे. म्हणूनच तर अशा परिस्थितीत तू, आदित्य दादा, तुम्ही दोघं एकत्र आहात, खुश आहात. तू नको काळजी करू. लवकरात लवकर सगळं नीट होईल. काय रे पोरा, नाव काय म्हणलास तुझं? प्रीतम. प्रीतमाची. प्रीतम. हे बघ प्रीतम, आता सणासुदीला तू आलायस, इथंच राहा की. का नाही आजी, मला आवडेल इकडे राहायला. हो दादा, तू इकडेच थांब, आपण खूप मजा करू. हा, शाबाश. वय वय, समधी मिळून आपण दिवाळी सण साजरा करूया. नाही नाही आजी, त्याचं काय आहे की प्रीतमला ना घरी जावं लागेल. का? अरे मला राहू दे ना इकडे. आजी ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की त्याला पण घर आहे ना, आई आहे जी वाट बघतीये, आणि ना त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी आहेत का, त्यामुळे त्याला गेलं पाहिजे. सॉरी, पण प्लीज समजून घे. ओके, तू म्हणतोस तर मी आज रात्री निघतो बस. पण आता मला पारूच्या हातचं जेवायचं. ऑब्विसली जेवूनच जायचंय तुला. ओके. हा. पारू, हे घे ना. अहो, हे काय प्रिया मॅडम? पारू, अगं मला माहितीये इथे सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे. तू ठेव. नाही, नको. पारू, अगं ठेव, तुझ्याकडे कामी येईल पुढे. प्रिया मॅडम, अहो असं काय करताय तुम्ही?